नमस्कार. मी स्वाती क्षीरसागर. हिरण्यगर्भ ही कादंबरी कथा ब्रह्मांड नायकाची श्री स्वामी समर्थांची. आपण सर्वजण श्री स्वामी समर्थांचे चरित्र ऐकत आहात, त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद. आपल्याला जर हे स्वामी समर्थांचे चरित्र ऐकण्याची संधी इतरांना द्यावी अशी वाटत असेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भाग 16. हिरण्यगर्भ ही कादंबरी. इसवी सन 1674 चालू होते. रायगडावर आज एक धांदल उडाली होती. रायगडावर जवळजवळ 50,000 लोक राजांच्या राज्याभिषेकासाठी आले होते. त्यात सर्वसामान्य मावळ्यांबरोबरच सरदार, दरकदार, सेनापती, सुभेदार, जहागीरदार आणि तत्कालीन इंग्रज अधिकारीही होते. राजांच्या महालात त्या उद्या होणाऱ्या राज्याभिषेकाच्या कार्यक्रमाबद्दल खलबत सुरू होती. कोणाला कोणती कामगिरी नेमून दिलेली आहे याची कारभारी मंडळी परत परत पाहणी करत होते. शिवाजी राजांच्या राज्याभिषेकास कुठलीही त्रुटी राहू नये यासाठी सर्वजण प्रयत्नशील होते. कुणालाही जरासुद्धा वेळ नव्हता. शिवबा राजांची अष्टप्रधान मंडळीही गडावर हजर होतीच. पूर्ण रायगड गजबजून गेला होता. राजाने आत्तापर्यंत केलेला पराक्रम हा अद्वितीय तर होताच. जुन्नरमधील शिवनेरी गडावर जन्म झालेल्या या योद्ध्याने वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याची स्थापना करून दक्षिणेतील निजामशाही, आदिलशाही यांना पराभूत केले होते. उत्तरेतील मोगलांच्याही नाकीनं वणले होते. तो काळच परक्यांच्या भारतावरील आक्रमणांचा होता. शिवाजी राजांना मिळालेले यश हे खूप अद्भुत होते. किंबहुना दैवी शक्तीची साथ या विलक्षण आणि पराक्रमी राजास होती असे सगळ्यांना वाटून राहिले. समस्त मावळ्यांचा तर तो पूर्ण विश्वासच होता की आपले धनी शिवाजी महाराज यांच्यावर आई भवानी मातेचा आशीर्वादाचा हात आहे. अशा या थोर राजाच्या जन्मापूर्वी 2 दशके महाराष्ट्रात अजून एक विशेष योगी पुरुषाचा जन्म झाला होता. त्यांचे नाव होते नारायण. महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील जांब गावी नारायणाचा जन्म झाला होता. वयाच्या 8व्या वर्षी त्या काळाच्या प्रथेप्रमाणे त्यांचा बालविवाह योजला होता. विवाहाच्या वेळी शुभमंगलो सावधान हे शब्द ऐकताच छोटा नारायण बोहल्यावरून पळून गेला. नारायणाचे वडील सूर्याजी पंत हे एक प्रखर सूर्योपासक होते. पळून गेलेला नारायण आता त्याच्या वयाच्या 12व्या वर्षी नाशिकजवळ पंचवटी क्षेत्री आला. पुढे जवळील टाकळी या स्थानी त्याने 12 वर्षे गायत्रीची उपासना केली. ती संपूर्ण 12 वर्षे नारायणाने गायत्रीची प्रखर उपासना, रामभक्ती, रामध्यान आणि बालोपासना यात व्यतीत केली. वयाच्या 24व्या वर्षी नारायणास साक्षात प्रभू रामचंद्रांचे दर्शन आणि अनुग्रह मिळाला. आता या नारायणाने आपली पूर्ण ओळख पुसून टाकली. रामाचा दास म्हणजेच रामदास असे नाव घेतले होते. पुढील काळात त्यांना आदराने सर्व त्यास श्री समर्थ रामदास स्वामी असे संबोधित. श्री समर्थ रामदास स्वामींनी टाकळी येथे हनुमानाची स्थापना केली. श्री रामदास स्वामींच्या पुढील काळातील भारत भ्रमणात काश्मीरमधील श्रीनगरला त्यांची भेट शिखांचे 6वे गुरु हरगोविंदजी यांच्याशी झाली होती. दोघांमध्ये प्राप्त परिस्थितीबाबत चर्चाही झाली. श्री रामदास स्वामींना काळाची गरज कळली होती. त्यांनी आपल्या भारत भ्रमणात संपूर्ण भारतात विशेषतः महाराष्ट्रात जनचैतन्य जागवले. रामदासी संप्रदायाची स्थापना करून भारतभर जवळपास 1000 मठ स्थापन केले. इसवी सन 1648 म्हणजे चाफळला सुंदर श्रीरामाचे मंदिर उभे केले. श्री शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कामात रामदास स्वामींचाही भाग होता बरं का. वरवर योद्धा आणि साधू दिसणारे हे दोघे उत्तम योगी पुरुष होते. उद्या होणाऱ्या राज्याभिषेकाच्या समारंभासाठी शिवाजी महाराजांची स्वारी कधीचीच दाखल झाली होती. महाराणी साहेबांनी राजांची तलवार, सुवर्णजडित जिरेटोप, अंगरखा, दागिने, अंगठ्या, आभूषणे आणि चढावा विशेष निवडून ठेवल्या होत्या. राजे कक्षात विश्राम करीत होते. अचानक राजांच्या मनी काही आठवले आणि उठून अलमारी उघडली. आतील जपून ठेवलेली संदूक हाती घेऊन लोड तक्त्यास टेकून राजे बसले. विश्रांती कक्षात कुणीही नव्हते.
राजेंनी संदूक हळुवारपणे उघडली. त्या संदुकीत 64 कवड्यांची एक नयन मनोहर माळ होती. ती अलगद उचलून त्यांनी हाती घेतली आणि त्यांच्या कपाळाला स्पर्श केला. राजे आठवू लागले ती पौर्णिमेची रात्र, जेव्हा या सुंदर अलौकिक माळेचा त्यांना प्राप्ती झाली होती. साधारण इसवी सन 1655चा काळ होता. समर्थ रामदास स्वामी राजांच्या भेटीसाठी गडावर आले होते. दोघांची भेट झाली आणि त्या दिवशी श्री रामदास स्वामींनी गडावर मुक्काम केला. रामदास स्वामींनी राजांना सांगितले की आज रात्री दुसऱ्या प्रहरी राजेंबरोबर त्यांना एकांतात चर्चा करावयाची आहे. राजांनी लगेच अनुमोदन दिले. रात्रीच्या प्रहरी टिपूर चांदण्यात राजे रामदास स्वामींच्या भेटीस त्यांच्या रायगडाच्या माथ्यावरील राहुटीत आले. रामदास स्वामींनी राजेंचे स्वागत करून काही परमार्श केला आणि चला आपण या डोंगर माथ्यावर फिरूया असे त्यांनी राजांना सांगितले. दोघेजण राहुटीच्या बाहेर पडले आणि राजांनी सेवकास बरोबर येण्यास मनाई केली. पौर्णिमेचे मोठे चंद्रबिंब डोंगर माथ्यावरून जवळ वाटत होते. दोघे चालू लागले. बराच वेळ चालून एका मोठ्या खडकावर विश्रांतीसाठी बसले. दोघांचीही नजर त्या सुंदर चंद्रबिंबावर खिळली होती. कोणी काहीच बोलत नव्हते. इतक्यात त्या चंद्रबिंबातून चांदीसारखे तरंग निघून रायगडाच्या डोंगर माथ्यावरून पाझरू लागले. जणू चंद्रातून निघालेल्या त्या चंदेरी चमचमत्या रेघा रायगडाच्या धर्तीवर बरसत होत्या. कुणीतरी खडावा घालून चालत येत असल्याचा भास होऊ लागला, पण तो भास नव्हता. समोर खोल पसरलेल्या दरीतून कोणीतरी वर चढत येत होते. दोघेही त्या नितळ चंद्रप्रकाशात निरखून पाहण्याचा प्रयत्न करत होते. आता ती चालत येणारी व्यक्ती समोर आली हे तर आपले त्रिशूळधारी योगीराज होते. योगीराज दोघांसमोर येऊन उभे राहिले आणि आपल्या प्रेमळ स्नेहार्द्र नजरेतून त्यांच्याकडे पाहू लागले. रात्रीच्या टिपूर चांदण्यांचा त्या प्रकाशात 7 फूट त्रिशूळ कमंडलू धारी योगीराज साक्षात चंद्रमौळी भासत होते. राजे व रामदास स्वामी उठून उभे राहिले. दोघांनी योगीराजांना नमस्कार केला. सारे दृश्यच अपूर्व आणि अद्भुत होते. राजेंना कळून चुकले होते की या योगीराजांच्या भेटीसाठीच आज रामदास स्वामींचे गडावर येणे झाले आहे. अजूनही योगीराजांची ओळख दोघांना पटली नव्हती. योगीराजांनी मंद स्मित केले आणि त्रिशूळाचा स्पर्श त्या दोघांच्या छातीस केला. तात्काळ त्या दोघांना योगीराजांच्या जागी तेजपुंज श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या हसऱ्या मुद्रेत दर्शन झाले. रामदास स्वामींना हेच आपले त्या जन्मातील वडील बंधू असल्याचे जाणवले, तर राजेंना आपण त्या जन्मात नरसिंह वर्मा नावांनी श्रीपाद श्रीवल्लभांचे लीला सहचरण असल्याचे जाणवले. रामदास स्वामी आणि राजेंनी योगीराजांचे पादाभिवंदन केले. योगीराजांनी त्या जन्मातील आपले वडील बंधू आणि प्रिय नरसिंह वर्मांना आशीर्वाद देऊन आलिंगन दिले. बराच वेळ तिघेही जण त्या पूर्ण चंद्राच्या साक्षीने सद्य परिस्थितीची चर्चा करत होते. योगीराजांनी रामदास स्वामींना आणि शिवबांना त्यांच्या ह्या जन्मातील ध्येयाबद्दल विस्तारून सांगितले. आता रात्र सरत आली होती. योगीराजांनी आपला त्रिशूळ उचलला आणि उठले. निघण्यापूर्वी शिवबास जवळ बोलवून आपल्या कमंडलूतून त्यांनी हात घातला आणि 64 कवड्यांची ती सुंदर मनोहारी माळ काढून शिवबांच्या गळ्यात घातली. ही विजयश्री मी तुझ्या कंठात घातली आहे असेही त्यांनी सांगितले. 19 वर्षांपूर्वीची ती पौर्णिमेची रात्र राजेंनी जशीच्या तशी त्या संदुकीत कवड्यांच्या माळेकडे पाहताच प्रकर्षाने जाणवली. राज्याभिषेकाचा दिवस उजाडला. मुहूर्त पहाटेचा होता. राजेंनी ब्राह्ममुहूर्तावर उठून स्नान केले, राजवस्त्रे परिधान केली, दागिने घातले, भवानी तलवार कमरेस खोवली, सुवर्णजडित जिरेटोप घातला, अंगठ्या घातल्या. नंतर श्रद्धापूर्वक संदूक उघडली आणि योगीराजांनी दिलेली प्रासादिक विजयश्री कवड्यांची माळ शिवबांनी भाळी लावली आणि गळ्यात घातली. पायात चढावा चढवल्या. महाराणी साहेबांनी राजांची आरती करून भाळी राजतिलक लावला. आता शिवाजी महाराज राणीसाहेब व कुटुंबियांसह दरबारी दाखल झाले. दरबारातील सर्व सरदार मानकरी सामान्य मावळे प्रजाजन विशेष अतिथीगण
असे सर्वजण उठून उभे राहिले आणि महाराजांना त्रिवार मुजरा करू लागले. काशीतून आमंत्रित केलेल्या विद्वान गागा भट्टांनी महाराजांना सिंहासनावर अधिष्ठित केले व राज्याभिषेकाचा कार्यक्रम सुरू झाला. गंगा व सर्व पवित्र नद्यांचे जलाचा महाराजांच्या शिरावर अभिषेक सुरू झाला. मंत्रघोष सुरू होताच वाद्ये तुताऱ्या वाजत होत्या. सर्वांनी जय जयकार केला. गो ब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर हिंदुपद बादशहा महाराजाधिराज जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय. परंतु महाराजांच्या अश्रूंनी भरलेल्या डोळ्यात दरबारातील मुख्य दरवाजात उभे राहून 7 फूट उंच त्रिशूळधारी तेजपुंज योगीराज आशीर्वाद देत असलेले फक्त महाराजांनाच दिसत होते. धन्यवाद. भाग 16 समाप्त.